इथून पाणी सोडलं जातं ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये खाली पाण्याची गरज असते ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती. आणि आपल्या म्हणजे सुरगाणा तालुक्यात घाटमाथ्यावरती नाही का, शिंदे गावा शेजारी म्हणजे पायरपाडा गाव आहे ना, तिथं एक मोठा बंधारा आहे. तर त्या बंधाऱ्याला मोठं भोगदळ पडलंय, म्हणजे तिथून पाणी निघू शकते असे बातमी आहे. तर तेच बघण्यासाठी आपण जाऊ राहिलो. आणि इकडे आहे गिरणा नदी. तर त्या बंधाऱ्याचं पाणी ना थोडंसं इथं गावाच्या खाल्ल्या साईडला इथं एक म्हणजे तिथं येऊन मिळतंय, या गिरणा नदीलाच येऊन मिळतंय. तर तेच बघायला आता आपण जाऊ राहिलोय. तर चला तर जाऊन बघू. पण कुठं चाललास? फोटो काढ. काय बा पायरपाड्याच्या बंधाऱ्याला भोगदळ पडलाय बघा, मोठा का बारीक? पावसाला लागून जास्त सुरुवात झाली. आणि हे आहे पायरपाडा गाव. आणि इकडच्या साईडला बंधारा आहे. इकडे ये ना. कुठं चालला? पाणी वरसत आहे. त्या बंधाऱ्याला बा हे पडलाय बघा मोठा. तरी पाऊस थोडासा आता कमी झालाय. आपण आता पायरपाडा गावात आहे. हे बघा, हे पायरपाडा गाव. लावून जाण्यासाठी जबरदस्त असा रस्ता आहे, पूर्ण चिखलाचा. कारण की आजूबाजूला पूर्ण शेती आहे. बंधाऱ्याच्या सांड म्हणतो त्याला, जिकडनं पाणी काढताना तिकडं हे घर आहे. तर आपण आता इकडून जाऊ. तर सगळं इकडे गाडी लावून देऊ. आता इकडनं जायला रस्ता आहे. खूप मोठा असा बंधारा आहे. त्याला बंधाऱ्याला नाव म्हणजे पायरपाड्याचा बंधारा म्हणतो इकडे. तर आणि इकडं ही बंधाऱ्याची सांड आहे, म्हणजे पाणी वरतून येत आहे ना. तर ओव्हरफ्लो झालं का इकडनं येत आहे ते पाणी. ते भोगदळ बुजण्यासाठी तिकडे JCB पण आलाय. जाऊन तर बघू. पण आपण हा आहे बंधारा, आपला पायरपाड्याचा बंधारा. आणि या बंधाऱ्याचं पाणी गिरणा नदीला जातं. इथून साधारणतः हे बंधाऱ्याचं पाणी 2 ते 3 किलोमीटर खाली वाहत जातं आणि तिथून गिरणा नदीलाच ते मिळतं. JCB येऊ राहिला माती घेऊ. माती आता इथे लागते. याला पकडवा.
करायचा हा विषय. तिथं कसं झालं त्यानंतर जो पाईप टाकेल आहे ना इथून पाणी सोडलं जातं. ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये खाली पाण्याची गरज असते ना त्यावेळेस या बंधाऱ्याचं पाणी खाली सोडलं जातं आणि खाली गाव आहेत शिंदेलीगर, त्याच्यानंतर वंजुळ पाणी आणि खाली बोरगाव, घोडांबे असे गाव आहेत. तिकडेपर्यंत हे पाणी जातं या बंधाऱ्याचं आणि बंधारा आता 100% फुल भरलेला आहे. बघा बघा बंधाऱ्याची भरती किती आहे, एकदम फुल. आणि ज्या मोरीतून इथून जे रस्ता असेल ना पाणी निघायला तर मला वाटतं तिथंच तो भोगदळ पडलाय. हे बघा इथं तिकडून आता JCB परत आता माती आणि दगडी भरून आणून राहिलाय. ते आता इथं टाकतील आणि ते पूर्ण बुजवतील. बऱ्यापैकी आता बुजवलंय. इकडं झालं ते बी असा सोंडी नाही असा करून द्यायला होड नाही. ते नाही ते वरचा चिखल केनी नाही होणार. आता बंधाऱ्याच्या शेजारी असलेल्या काही ठिकाणाचं नाव सांगतो मी. तर ह्या ठिकाणाचं नाव नाही मला माहिती. इकडच्या जे समोर ठिकाण आहे ना तर त्या ठिकाणाला कोळीहिरा असे म्हणतात, म्हणजे कोळीहिरा असे म्हणतात. आणि इकडे सरळ ज्या वरच्या टोकाला आहे ना तिकडं टोकरबंद असे म्हणतात. आणि इकडच्या भागाला नाही माहिती कारण की इकडं एवढं काय फिरणं नाही होतं आपलं. बंधाऱ्याचा विस्तार आहे बघा किती मोठा असा बंधारा आहे आणि पूर्ण 100% असं फुल भरलेला आहे बंधारा. चला आपण आता पायरपाड्याच्या बंधाऱ्यावरून घरी निघू. ते जे भोगदळ पडलं होतं ना ते बुजवलंय आणि इकडे आहे बंधारा. आता बंधारा मस्तपैकी भरला. किती मस्त असं गाव आहे पायरपाडा गाव.
गावातून आपण आता चाललोय. मस्त असा गावात व्ह्यू येतोय. हे बघा एकदम मस्त साधे साधे घर आहेत. आणि आता सर्व म्हणजे गावातले माणसं शेतामध्ये गेले असतील, त्याच्यामुळं गावात कोणी पण नाही एवढं दिसत. आपण आता आलोय गावाच्या बाहेर आणि इथून वरती जायला रस्ता आहे. वरती पण भरपूर घरं आहेत. या पायरपाड्याचा छोटा पाडा आणि तिकडं आहे आपलं गाव शिंदे पासून पायरपाड्याचं अंतर साधारण आहे ते 1 ते 1.5 किलोमीटर. गिरजा मातेचं मंदिर आणि याच्या मागूनच गिरणा नदी वाहते. पुढं एक छोटासा मोठा आहे ना, आणि साधारणतः 1 किलोमीटर चाललं गेलं ना तिथं त्या पायरपाड्या बंधाऱ्याचं पाणी हे बघा ही आहे गिरणा नदी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.